इयत्ता 7वी पाठ क्रमांक 3. आजचा आपला प्रकरण आहे धार्मिक समन्वय. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्त्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नापैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या आहेत. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. भारतीय धर्म जीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्तिमार्गास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखीनच चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. भक्ती चळवळ. तर भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि अडवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अडवार हे विष्णुभक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते. ईश्वर, प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी समाजाला दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगितले. उत्तर भारतातही रामानुज यांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीमधील एक विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, वृत्ते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले. सत्यालाच ईश्वर मानून सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांनी हिंदू मुस्लिमांचे एक त्यांना सांगायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाली. चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. हे निस्सीम कृष्णभक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून ओळखतात.
संत मीराबाईने कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यामधील होत्या. राजघराण्यामधील सुखाचा त्यांनी त्याग केला. त्या कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषामध्ये त्यांनी भक्तिरचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणाऱ्या आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यामध्ये महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्णभक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेल्या कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदास रामचरितमानस या ग्रंथामध्ये त्यांनी भक्तीचा सुंदर आविष्कार केलेला आहे. कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. श्रमप्रतिष्ठेचे त्यांनी महत्त्व सांगितले. त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. याचाच अर्थ होतो श्रम हाच कैलास होय. आपल्या चळवळीमध्ये त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले होते. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री आणि पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली जी शिकवण होती ते कन्नड या लोकभाषेमध्ये दिली. वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेमध्येही रचना केल्या. मन्मथस्वामी यांनी लिहिलेल्या परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिकवने रचली. तेराव्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्णभक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होत. चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती धर्मामधील स्त्री आणि पुरुष यांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ रचना निर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागामध्ये झालेला आहे. विदर्भातील वृद्धिपूर हे पंथांचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. काही गोष्टी लक्षामध्ये ठेवा. महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना ह्या पुढीलप्रमाणे आहेत. माईमभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीलांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ, आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे धवडे केशवबास यांनी संपादित केलेल्या सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, दामोदर पंडितांचे वच्चाहरण, भास्कर भट्ट बोरीकरांचे शिशुपाल वध आणि नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर, महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान
यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे संत शेख महम्मद यांचे शेख महम्मद अविंद, त्यांचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. गुरु नानक. गुरु नानक शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागतो. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी गुरु नानक यांनी शिकवण दिली होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी गुरु नानक यांनी उपदेश केला. त्यांनी शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानक यांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच गेली. गुरु नानक यांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र ग्रंथात आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगाच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथाचे गुरु मानू लागले. त्यानंतर आहे सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेमळ आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात निर्माण झाली. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाचे भर घालीत आहे. तर अशा प्रकारे धार्मिक समन्वय या पाठामध्ये आपण बघितले की मध्ययुगीन भारतामध्ये जो धार्मिक समुदाय होता तो कशा पद्धतीने विकसित झालेला आहे आणि आज देखील मध्ययुगामध्ये जे थोर संत झालेले आहेत त्यांचे देखील आपण नामस्मरण करतो. तर आशा करतो की तुम्हाला ही सगळी माहिती समजलेली असेल.